हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मातोश्री 1 ते मातोश्री 2 पर्यंतचा प्रवास अभिमानास्पद, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। आदित्यराजाच्या कृपेने वरुणराजाने टेंडरचा पाऊस पडला, मुख्यमंत्री शिंदेंची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका। जाइए खर्चा निकालो मोर्चा, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आम्ही तिजोरी नाही तर रस्ते साफ करतो, बीएमसी घोटाळ्यावरून शिंदेंचा ठाकरेंना टोला। एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे हे पैसे खात होते, माझं कुटुंब माझी जबाबदारी, टेंडर सोयऱ्यांच्या घरी, जनतेनं फिरावं दारोदारी, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। टेंडर प्रकरणात महत्वाचं पॅदर रोमिल छेडा, रोमिलला 270 कोटींची 57 कंत्राटं दिली, मुंबई पालिकांमधील घोटाळ्यावरून शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। शिंदेंनी नाव घेतलेला रोमिल छेडा आधीपासूनच अटकेत, आर्थिक गुन्हे शाखेने केली छेडाला अटक। ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणामध्ये छेडाला 3 आठवड्यांपूर्वीच अटक। मुंबईतून हिऱ्याचा एकही उद्योग बाहेर गेला नाही, देशातला सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईत उभारणार, जीएसटी मध्ये सुद्धा सवलत देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहामध्ये माहिती। सलीम कुत्ता सोबतच्या बडगुजर यांच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओमधील फार्म हाऊस, बडगुजर यांच्या नातेवाईकांचंच, सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर। शिंदेंच्या रेशीम बागेच्या भेटीवरून सत्ताधारी पक्षांमध्येच नव्या चर्चेला तोड, शिंदेंच्या रक्तामध्ये आरएसएसची विचारधारा, भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या विधानाने नवी चर्चा। संघ मुख्यालयामध्ये येण्यासाठी विचार गुंडाळावे लागत नाहीत, अजित पवार गटाच्या अनुपस्थितीवर दरेकरांची प्रतिक्रिया। तर बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो, रेशीम बागेत नाही, मिटकरींचं भाजपला उत्तर। मुख्यमंत्री रेशमाचे किडे घेऊन संघ कार्यालयामध्ये गेले असावेत, संजय राऊतांची टीका। तर बाळासाहेब ठाकरेही संघाच्या कार्यालयामध्ये गेले होते, गोगावलेंचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा दिल्लीमध्ये होईल, ठाकरे पवार दिल्लीमध्ये जाऊन 31 डिसेंबरच्या आत फॉर्म्युला ठरवतील, संजय राऊतांकडून स्पष्ट। जनतेच्या भावना लक्षात घेऊन जातीय जनगणनेवर सरकार निर्णय घेईल, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। देशाच्या विरोधात बोलल्यास शिक्षा, मॉब लिंचिंगला फाशी, 3 फौजदारी सुधारित कायदे लोकसभेमध्ये मंजूर। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला, भारतामध्ये 2300 जणांना कोरोनाची लागण, गरजेच्या ठिकाणी मास्क घाला, आरोग्य विभागाचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।